मित्रांनो, आजचा विषय आहे युग परिवर्तन. युग परिवर्तन हे खरंच होणार आहे या फक्त अफवा आहेत, यावरती आपण आज चर्चा करणार आहोत. मित्रांनो, आपले जे ग्रंथ आहेत त्यामध्ये असा उल्लेख आहे की कलियुग हे 4,32,000 वर्षाचे आहे. तर मित्रांनो, ओडिसाचे एक संत अच्युतानंदासजी महाराज यांनी 500 वर्षाखाली एक ग्रंथ लिहिले होते. त्याचं नाव भविष्य मालिका असे आहे. मित्रांनो, त्या ग्रंथामध्ये असा उल्लेख आहे की कलियुग हे संपलेलं आहे आणि सतयुग हे 2032 पर्यंत चालू होणार आहे आणि सध्या जो काळ आहे तो संधी काळ आहे. मित्रांनो, हे कितीपत सत्य आहे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहू. भविष्य मालिकामध्ये उल्लेख केला होता की लिंबाच्या झाडाला दूध येईल आणि ते दूध हे गोड लागेल आणि जो कोणी ते दूध पिईल त्याची लगेच मृत्यू होईल. मित्रांनो, असे बरेच संकेत त्या मालिकेमध्ये दिले होते की कलियुग संपल्याच्या नंतर काय काय संकेत दिसतील. त्यामध्ये असे लिहिले होते की ओडिसामध्ये जगन्नाथपुरी जे मंदिर आहे त्या मंदिरामध्ये कुठे 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 असे रक्ताचे थेंब 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 दिसतील. मित्रांनो, ओडिसातील जगन्नाथपुरी मंदिर, त्या मंदिराच्या शिखरावरती जो ध्वज आहे तो वारंवार खाली पडेल असे भविष्य मालिकेमध्ये संदर्भ लिहिले होते. ते झालेलं आहे. परत जगन्नाथपुरी मंदिराच्या शिखराच्या कळसावरती बाज बसेल असे सांगितले होते. तेही झालेलं आहे. वरती जे नीलचक्र आहे ते नीलचक्र थोडेसे झुकेल असे सांगितले होते. तेही झालेलं आहे. परत जगन्नाथपुरी मंदिराचा खजाना संपेल असा उल्लेख केला होता. तेही झालेला आहे. आणि मित्रांनो, आजपासून 500 वर्षाखाली पाकिस्तान हा देश अस्तित्वात नव्हता. पाकिस्तान देशाबद्दलही त्यामध्ये संदर्भ असा लिहिला होता. पाकिस्तान हा देश बर्बाद होऊन जाईल आणि जसा जसा त्या पाकिस्तान देशाबद्दल उल्लेख केला होता सेम तसं झालेलं आहे. त्यामध्ये भूकंप सांगितले होते, तेही झालेले आहेत. परत युद्ध, कोणते युद्ध? जे रशिया युक्रेन चालू आहे, इस्रायल हमास चालू आहे, या युद्धाचा उल्लेख सुद्धा भविष्य मालिकामध्ये केला होता. मित्रांनो, असे बरेच भविष्यवाणी त्या भविष्य मालिकेमध्ये आहेत. हे मित्रांनो आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहू. चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि मित्रांनो हे व्हिडिओ आपल्या जास्तीत जास्त मित्रापर्यंत शेअर करा. त्यांनाही समजेल की खरंच युग परिवर्तन चालू आहे, या अफवा नाहीत. मित्रांनो, परत भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.